इकैमेक्स ऑल्सो इकैमेक्स 26। फिर भी ये इकैम 100 साल से क्या कर रहा है और ये किस तरह से अभी तक उनकी जर्नी हुई है, इसके बारे में हमारे जनरल सेक्रेटरी श्री देवांग ठाकुर एक 2 मिनट में 2-4 मिनट में कुछ अपनी बात रखने वाले हैं। उसके बाद में मैं बताता हूँ अपने जितने भी गेस्ट्स ऑफ ऑनर हैं उनको भी अपने विचार यहाँ रखने हैं, एक्सप्रेस करने हैं और हमको सपोर्ट करना है। तो फर्स्ट आई रिक्वेस्ट देवांग ठाकुर सर टू गिव हिज व्यूज रिगार्डिंग इकैम एंड इकैमिक्स। आज तुम्ही आमच्या सगळ्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल मी इकॅम तर्फे आपल्या सगळ्यांचा आभारी आहे। मी मराठीत बोलत चालेल ना? थँक्यू। आज आपल्या इकॅमला मागच्या वर्षी 100 वर्ष कंप्लीट झाले। आता 101व्या वर्षामध्ये आपण आहोत। तर जुन्या लोकांनी ही आपली इकॅम का स्थापन केली तर एक थोडक्यात सांगतो की आपल्या कॉन्ट्रॅक्टरला काम करताना काही अडचणी येतात, ज्या सरकार दरबारी असो किंवा काम करताना काही सगळ्यांना काही सगळ्या स्किल्स माहीत नसतात। तर त्या गोष्टीसाठी आपण आपल्या मेंबर्सला गाईड करण्यासाठी आणि सरकार दरबारी आपल्या काही अडी अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली आहे। आणि तेच ब्रीद घेऊन आपण आता 100 वर्ष काम करत आहोत आणि याच्या पुढेही आपण करत राहणार। जसं सरांनी सांगितलं 200 वर्षापर्यंत आपण राहिलो तर आपण परत असा छान सोहळा पार पाडूया आणि तेव्हा तर मला वाटतं आपण वेगळ्या कुठल्या तरी दुनियेमध्ये असू तर असो। तर ही संस्था ही जी आहे ही साधारण आपले मेंबर जरी 4500 असले तरी 18,000 लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्या सर्वांसाठी आपली ही संस्था काम करते आणि जसं आपल्या संस्थेचा उद्देश हा आहे की आपल्या मेंबर जे आहेत त्यांचं स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे बऱ्याच कंपन्या काही आपल्याला स्किल डेव्हलपमेंट, आता पॉलिकॅबने आपल्याला छान सेमिनार दिला होता की केबल्स कशा ले करायच्या। बऱ्याच वेळा काय होतं साईटवर केबल ले करताना त्या ब्रेक होतात किंवा बेंड होतात आणि डॅमेज होतात। तर पॉलिकॅबने खूप सुंदर आपल्याला सेमिनार दिला होता। अशाच बऱ्याच कंपन्या आपल्याला सेमिनार देतात, तर ते सेमिनार्स आपण आपल्या मेंबर्सला अरेंज करतो आहे आणि त्यांचं स्किल वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो। कसं असतं आपण शिक्षण बाहेर, मी आता बाहेर कॉलेजमधून बाहेर पडून 25 वर्ष आले, त्यावेळेस शिक्षण आणि आताच चाललेलं जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे। आता रिन्युएबल एनर्जी आलेली आहे, नंतर विंड पॉवर आलेली आहे, ती माहीत नसते। तर त्या माहिती आपण इकॅम तर्फे सगळे सेमिनार अरेंज करून आपण कॉन्ट्रॅक्टर लोकांचं अपलिफ्ट स्किल अपलिफ्ट करतो। आपल्या ह्या इकॅमेक्सचं उद्दिष्ट आहे सेफ्टी। बऱ्याच वेळा काय होतंय की आम्ही सगळ्यांना सांगत असतो की लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडनं काम करून घ्या, पण बरेच वेळा असं दिसतं की कोणीतरी वायरमन काम, बऱ्याच मोठे मोठे कामं वायरमन लोक करत असतात। तर थोडंसं आम्हाला बऱ्याच जणांना आम्ही सांगतच असतो की तुम्ही लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडनंच काम करून घ्या। आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपलं इकॅम भरपूर काम करतंय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।